हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार जे नवीन मित्रांनो ठाणे महानगरपालिकामध्ये फार्मासिस्टच्या वॅकन्सीज आल्यात त्याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आता क्लिअर झाल्यात। कालच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो शॉर्ट नोटिफिकेशन बघितलं होतं, तर तिकडे इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे रिक्वायर्ड नव्हता, म्हणजे मेन्शन केलेलं नव्हतं। पण मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये हा फुल नोटिफिकेशन आहे। याच्यामध्ये फार्मसीच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्याचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल किंवा त्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी मित्रांनो या व्हिडिओमध्ये असणार आहेत। त्याच्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा। आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि त्याचबरोबर मित्रांनो, डीएमआर असेल किंवा महानगरपालिकेची फार्मसीची वॅकन्सी असेल तर त्याच्यासाठी लागणारा स्टडी मटेरियल पण आपण प्रोव्हाइड करतो, व्हॉट्सअप वरती पीडीएफ सेंड करतो। तर ते पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जो नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, या नोटिफिकेशन मध्ये जसं आपण ऑलरेडी पण सांगितलं, तर टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी जर बघितल्या तर इथे तुम्ही बघू शकता औषध निर्माण अधिकारी टोटल 36 म्हणजे 36 वॅकन्सी इकडे सर्व असणार आहेत। तर मित्रांनो, हे जे 36 वॅकन्सीज आहेत यांचं पण डिवायडेशन आहे की तुमच्या कॅटेगरीला किती वॅकन्सी आहेत हे पण माहिती असणं खूप गरजेचं आहे, ते पण आपण बघणार आहोत। त्याच्यानंतर मित्रांनो, इथे महत्त्वाच्या डेट्स मी आणखी एकदा सांगतो। तर मित्रांनो, ह्याचा ऍप्लिकेशन फॉर्म जे आहे ना ते आजपासून स्टार्ट झालेत। जर तुम्हाला या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचं असेल तर ह्याचे ऍप्लिकेशन मित्रांनो 12 ऑगस्ट 2025 म्हणजे आजपासून स्टार्ट झालेत। आणि लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन काय असणार आहे मित्रांनो, 2 सप्टेंबर 2025 ही लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, ह्याच्यामध्ये परीक्षा शुल्क आपण ऑलरेडी पण बघितलेलं होतं, ते असणार आहे जे की महाराष्ट्रामधले कुठल्याही वॅकन्सीसाठी आता एक्झाम शुल्क जे आहे ते ओपन साठी 1000 रुपये आणि कॅटेगरीमध्ये जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये फीस रिक्वायर्ड असणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, आपण सगळ्यात इम्पॉर्टंट बघणार आहे ते म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे कोणते असे स्टुडंट आहेत जे की या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकतात, म्हणजे डिग्री डिप्लोमा कोणते स्टुडंट या वॅकन्सीसाठी अप्लाय करणार आहेत। आणि इकडे जो क्रायटेरिया असणार आहे एक्सपिरियन्सचा तर तो पण असणार आहे का, त्या सगळ्या गोष्टी आपण इथे आता क्लिअर होतील। तर मित्रांनो, इथे शैक्षणिक पात्रता जर बघितलं किंवा शैक्षणिक अर्हता इलिजिबिलिटी क्रायटेरिया, तर मित्रांनो याच्यामध्ये बघा, फार्मसी काउन्सिल मान्यताप्राप्त संस्थेकडील औषध निर्माण शास्त्रातील पदवी म्हणजेच बी फार्म। तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी जसं की महानगरपालिकेच्या आधीच्या पण वॅकन्सीज आपण बघितल्या त्याच्यामध्ये पण डिप्लोमा स्टुडंट इलिजिबल नव्हते। आणि मित्रांनो, या वॅकन्सी मध्ये पण डिप्लोमा स्टुडंट इलिजिबल नाही। तर मित्रांनो, इकडे सगळे ज्या स्टुडंटने बॅचलर इन फार्मसी केलंय तर ते स्टुडंट इलिजिबल असतील। प्लस मित्रांनो, या बॅचलर ऑफ फार्मसी केलेल्या स्टुडंटला पण 3 इयरचं एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे। म्हणजे मित्रांनो, जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आता ज्या वॅकन्सी चालू आहेत ड्रग इन्स्पेक्टरच्या, त्याच्यासाठी पण एक्सपिरियन्स रिक्वायर्ड नाहीये, पण या लोकांनी महानगरपालिकेचे फार्मासिस्ट वॅकन्सीला पण एक्सपिरियन्स रिक्वायर्ड केलाय, डिप्लोमा तर इलिजिबलच केलेलं नाहीये। ही खूप चुकीची गोष्ट आहे। तरी पण या नोटिफिकेशन नुसार बोलायचं म्हणलं तर इकडे मित्रांनो बी फार्म तुमचं रिक्वायर्ड असणार आहे। सोबतच मित्रांनो तुम्हाला 3 वर्षाचं एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे। आता हे एक्सपिरियन्स कुठलं असणार आहे तर मित्रांनो ते असणार आहे तुम्ही मेडिकल वरती जो काही वर्क केला असेल तर त्यानुसार तुम्हाला तिकडे 3 इयरचं एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असेल। त्याचबरोबर इथे आणखीन मराठी भाषेचं ज्ञान पण दिलंय। आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला याच्यामध्ये फार्मसीचं जे आपलं रजिस्ट्रेशन असतं, लायसन्स असतं, तर ते पण रिक्वायर्ड असणार आहे, ठीक आहे। तर 3 इयरचं एक्सपिरियन्स तुमची डिग्री झाली पाहिजे। आणि या वरच्या टेबलमध्ये मित्रांनो इथे कॅटेगरी वाईज वॅकन्सीज दिल्यात। तर या कॅटेगरी वाईज वॅकन्सी जर आपण बघितल्या तर इथे टोटल नंबर ऑफ 36 वॅकन्सीज आहेत। हे थोडं ब्लर आहे, टेबल व्यवस्थित दिसत नाहीये। तर त्याच्यासाठी आपली ही जे पीडीएफ आहे जे मी डिस्कस करतोय, ही पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड होईल। त्याची टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या लिंक वरून जॉईन करा आणि तिथली पीडीएफ डाउनलोड करून व्यवस्थित बघा। बाकी सगळ्या पण गोष्टी आहेत ज्या इम्पॉर्टंट असतात त्या पण तुम्ही व्यवस्थित बघा, ठीक आहे। तर मित्रांनो, इकडे 36 वॅकन्सीज आहेत। त्याच्यामधले अ जा साठी मित्रांनो 5 वॅकन्सीज आहेत, अ ज साठी मित्रांनो 3 वॅकन्सी, विजा अ साठी 1 वॅकन्सी, भज ब साठी 1 असणार आहे, भज क साठी इकडे वॅकन्सी नाहीये, भज ड साठी 1 वॅकन्सी,
विमा साठी 1 वॅकन्सी, इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी साठी मित्रांनो इथे 7 वॅकन्सी आहेत. इकडे ईडब्ल्यूएस साठी पण मित्रांनो 4 वॅकन्सीज आहेत आणि अराखीव मध्ये 9 वॅकन्सीज आहेत. तर अशा टोटल 36 वॅकन्सीचं डिवायडेशन आहे. आणि मित्रांनो खरं जर सांगायचं म्हणलं तर 2025 हे फार्मसिस्टसाठी गोल्डन इयर असणार आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर खूप साऱ्या डीएमआरच्या 207 वॅकन्सी याची आता एक्झाम होऊ शकते. त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीची पण मित्रांनो आता अपकमिंग एक्झाम आहे. त्याचबरोबर डीआयची वॅकन्सी आली आहे. त्याच्यानंतर ही ठाणे महानगरपालिकाची वॅकन्सी आहे. आणखीन महानगरपालिकेच्या वॅकन्सी अपकमिंग आहेत. तर मित्रांनो तुम्ही स्टडी करा, तुम्ही खेचायचं नाहीये, तुम्ही 2025 मध्ये फार्मसी ऑफिसर बनू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आणखीन तुम्हाला जर याच्या रिलेटेड काही डाऊट असतील, म्हणजे काही क्वेश्चन्स असतील, काही डाऊट असतील, तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. आणि मित्रांनो या नोटिफिकेशन मध्ये ना सर्वसाधारण सूचना खूप साऱ्या दिलेल्या आहेत, जे की तुम्ही रीड करणं गरजेचं आहे जर अप्लाय करायचंय. किंवा काही स्टुडंट हे भूकंपग्रस्त असतील किंवा स्पोर्ट्स पर्सन असतील, तर त्यांच्या रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी इकडे या नोटिफिकेशन मध्ये दिल्या, जसं की दिव्यांग आरक्षण असेल, त्याच्या रिलेटेडच्या गोष्टी इथे मित्रांनो मेन्शन केल्यात. पण सगळ्यात इम्पॉर्टंट जर गोष्टी या नोटिफिकेशन मध्ये बघायचं म्हणलं तर याच्यामध्ये फार्मसीच्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सी ज्या असणार आहेत तर त्या असणार आहेत मित्रांनो 36, म्हणजे 36 वॅकन्सी या नोटिफिकेशन मध्ये असणार आहेत. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट जे असणार आहे त्याची एंड डेट ऑफ अप्लिकेशन. तर एंड डेट ऑफ अप्लिकेशन जी असणार आहे मित्रांनो तर ती असणार आहे सप्टेंबर मध्ये. 2 सप्टेंबर ही लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन असणार आहे. त्याच्यानंतर इलिजिबल कोण असणार आहेत, ज्यांचं बी फॉर्म झालंय आणि प्लस ज्यांना 3 इयरचं एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट तर मित्रांनो ही जी एक्झाम आहे TCS कंडक्ट करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 38 इयर जे असणार आहे ते ओपन साठी एज क्रायटेरिया असणार आहे. आणि एक्झाम फीस मित्रांनो 1000 रुपये ओपन साठी आणि कॅटेगरी मध्ये 900 रुपये. ठीक आहे. तर आणखीन तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, काही क्वेश्चन्स असतील तर मित्रांनो तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, तिकडे सगळ्या गोष्टी सगळ्या अपडेट प्रोव्हाइड केल्या जातात. आणि तुम्हाला स्टडी मटेरियल पाहिजे असेल टेक्निकलचं तरी पण मेसेज करायचं. थँक्यू सो मच.